नमस्कार. आहार निद्रा ब्रह्मचर्य या मालिकेमध्ये आज आपण दातांचं ब्रह्मचर्य पाहणार आहोत. म्हणजे दातांच्या मुळापर्यंत आपण जाणार आहोत. बघा, आता सुरुवातीला आम्ही ही पोस्ट तुम्हाला दाखवलेली व्हिडिओमध्ये हीच आहे ना. असंच कागद आम्ही याचा फोटो काढून व्हॉट्सअपला याला टाकला होता आणि त्याच्यावरती फक्त लिहिलं होतं की दातांचे सर्व दवाखाने बंद करण्याची ताकद ह्या मंजनमध्ये आहे. याच्यावरती अनेक लोकांच्या आहे ना संमिश्र प्रतिक्रिया आल्या की असं कसं होईल तसं कसं होईल. परंतु एक गोष्ट सांगतो की बघा, 10 ते 12 वर्षापूर्वी ना अशी जाहिरात यायची. एक पैलवान असायचा, त्याच्या दातामध्ये दुखायचं, त्यावेळेस लगेच एक माईक धरून यायचा आणि म्हणायचा, पैलवानजी आहार के लिए शरीर के लिए इतना कुछ और दातों के लिए कोयला. त्यावेळेस आपल्या 15-20 वर्षापूर्वी ना सगळ्यांनी ना राखेचं आणि मंजन सोडून दिलं आणि आपण कंपनीच्या नादात फसलो. ते म्हणजे कोलगेट, टूथपेस्ट, इतर काय असतील त्या. त्यानंतर आता बघा 5 वर्षापूर्वी ना जाहिरात यायला लागली कंपन्यांची की चारकोलयुक्त टूथपेस्ट. त्यानंतर अलीकडं आता यायला लागलं हळदयुक्त टूथपेस्ट. त्यानंतर नमकयुक्त टूथपेस्ट. त्यानंतर आता भविष्यात येईल लवंगयुक्त. त्यानंतर हळद, पेरूच्या पानायुक्त, कडुनिंबायुक्त, अमृतधारेयुक्त. म्हणजे हे लोक काय केलं, विदेशी लोकांनी ना 150 वर्ष आपल्यावर राज्य केलंच, परंतु आजही ह्या माध्यमातून ते आपल्यावर राज्य करू पाहत आहेत. कोलगेट आपलं मंजन जे पूर्वी होतं ना त्यातलेच आहे ना थोडा पार्ट ते ना आता नवीन काढायला लागलेत आणि आपल्याला विकायला लागलेत. लक्षात घ्या, या अजूनही आम्ही दावा करतो, कारण जी गोष्ट आपण म्हटलं त्याच्यावरती ठाम राहणं म्हणजे ना आपली नैतिक जबाबदारी असते आणि आम्ही आमच्या शब्दावरती ठाम आहोत. अशा प्रकारे आपण जर मंजन केलं ना, लक्षात ठेवा, दातांचे सगळे विकार तर दूर होतीलच, पण दातांना आहे ना कुठल्याही प्रकारचं नुकसान भविष्यात होणार नाहीये. लहान मुलांसाठी तर हे अमृतच आहे. पोटात गेलं तरी त्यांना चालतंय, ते आरोग्याला हानी नाही करणार, ते उलट मदतच करील. आणि दुकानातली जर आपण पेस्ट घेतली त्याच्यामध्ये ना सोडियम लॉरेल सल्फेट हा अतिशय ना घातक पदार्थ असतो. तो आपल्या साबणामध्ये पण फेस येण्यासाठी वापरला जातो, कपड्याच्या साबणामध्ये वापरला जातो, टूथपेस्टमध्ये वापरला जातो. तो जर रक्ताबरोबर मिसळला तर कॅन्सर होण्याची शक्यता आहे ना 99% असते. लक्षात घ्या, हे कंपन्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, हा काय आमचा दावा नाहीये. त्यामुळं आता बघता येईल इथं ना आम्ही आता मंजन करायला घेतलंय. मंजनसाठी एकदम फाईन गौरीची राख आहे ना दळून घेतलेली आहे. 2.5 किलोचंच प्रमाण असतं जे दाखवलंय ते. त्यानंतर इथं आहे ना झाडांची पावडर आहे, झाडांच्या पानांची. लक्षात ठेवा, कडुनिंब आणि इतर कुठली झाड आहे ना ही गावरानीच असली पाहिजे. कारण आहे ना विलायती झाडांचा आपल्याला अजिबात उपयोग नाहीये. विलायती झाडांपासून बिलकुल फायदा नाहीये. नर्सरीमध्ये सगळी विलायती झाडं असतात, त्यांना फाटा द्या आणि गावरानी झाडं जपा. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की मंजन करत असताना आहे ना आपल्याला सवय लागली बघा, मलासनामध्ये आहे ना बसून मंजन करायचंय. अशा प्रकारे आपले हात आहे ना असे असले पाहिजे. आता समजा ही मंजनची पावडर आपल्या हातावरती अशी घ्यायची आणि मधल्या बोटाने आपल्याला अशा प्रकारे मंजन करायचंय. ही आहे ना मलासनाची स्थिती. या स्थितीमध्येच आपल्याला मंजन करायचंय. भले तुम्ही ब्रशनी करा किंवा बोटानी करा, किंवा सकाळी ब्रशनी करा, संध्याकाळी बोटानी करा. 2 वेळेला जर केलं ना दातांचे सगळे विकार नष्ट होणार आहेत आणि दात आपले ना पैलवानासारखे होणार आहे. लक्षात ठेवा, ही व्हिडिओ बनवतोय आणि कोणाच्या जर असं वाटत असेल ना की धाडस नाही होते मंजन करायचं, तर आमच्याकडे बघा पाठीमागं पण शिबिर झालं आणि आता आहे ना 14 डिसेंबर 2025ला 1 दिवसीय शिबिर असणार आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बनवायला शिकणार आहे. त्यावेळेस तुम्ही आला तर तुमचं धाडस होईल, प्रत्यक्ष लाईव्ह तुम्हाला पाहायला भेटेल. आता शेवटी आमचा ओळख करून देतो. आम्ही शेतकरी, नाव सुनील किसन डफळ, मुक्काम पोस्ट धामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. संपर्क नंबर 9850 220 898 आणि यूट्यूबचं चॅनल आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म. त्याच्यावर सुद्धा अशी माहिती आपल्याला पाहता येईल. गावरानी गायी आहेत या ठिकाणी. आपल्याकडे ना कुटुंबाचं आरोग्य राखण्यासाठी ना किमान 2-3 गायी तरी असल्या पाहिजेत. गायी आपल्या सेवेसाठी ना आपण त्यांच्या सेवेसाठी. धन्यवाद, आभारी आहोत.